वळूया बडे मुद्देतल्या आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या छावा सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं अवघं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय। शंभू राजांबद्दलच्या अनेक वादांचं मोहोळ उठलंय। संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी कुणी फितुरी केली? स्वराज्याचा खलनायक नेमका कोण? या प्रश्नांची उत्तरं देताना कुणी गणोजी शिर्केंचं नाव घेतलंय, तर कोणी अण्णाजी दत्तोपंतांसोबत फितुरीची कडी जोडली। त्यामागे मराठा विरुद्ध ब्राह्मण या सुप्त संघर्षाची एक किनार आहे। कुणी संभाजी महाराजांना धर्मरक्षक ठरवतंय, तर कुणी त्यांना केवळ स्वराज्य रक्षक म्हणतंय। त्याच्या मागे सुद्धा पुन्हा ब्राह्मणेतर विचारधारेचा एक संघर्ष आहे। दोन्ही छत्रपतींबद्दलचे काही वाद यांना त्या कारणानं कायम उफाळून येत असतात। त्यात कधी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद असतो, कधी त्यांच्या गुरूंचा वाद, कधी राज्याभिषेकाचा वाद, तर कधी त्यांच्या मृत्यूचा वाद वारंवार उफाळून येतो। संभाजी महाराजांच्या बाबत सुद्धा तेच आहे। शंभू राजांची बदनामी, शंभू राजांसोबत झालेली फितुरी या अनेक वादांचं मूळ पुन्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या संघर्षात दिसतंय। त्यामुळे या सगळ्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झाले। 350 वर्षांपूर्वी झालेल्या त्या संघर्षाला खरंच जातीय अभिनिवेश होता का? त्यावेळी झालेला तो केवळ सत्ता संघर्ष होता की ते धर्मयुद्ध होतं? या इतिहासावरून आज जातीय आणि धार्मिक संघर्ष पेटवला जातोय आणि तो पेटवणं महाराष्ट्राला परवडणार आहे का? या संघर्षात आपल्या श्रद्धास्थानांचं विद्रुपीकरण होतंय का? आपल्याला हव्या त्या रंगात इतिहास आणि ऐतिहासिक पात्रांना रंगवलं जातंय का? आपल्या श्रद्धास्थानांना कळत नकळत आपण जातीय साच्यात अडकवतोय का? की ऐतिहासिक पात्रांच्या माध्यमातून आपापलं राजकीय इप्सित अर्थात पॉलिटिकल स्कोर सेट केला जातोय का? म्हणूनच आज बडे मुद्देत आपण चर्चेला विषय घेतोय छत्रपतींचा इतिहास ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा नजरेतून पाहिला जातोय का? पण बघूया हे का विचारण्याचं कारण काय, त्या संदर्भातला खास रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका ब्राह्मण इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही। या फोनवरील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंतांना ही धमकी देण्यात आली आहे। ब्राह्मण विरोधी वक्तव्य करू नका असा धमकीवजा इशारा प्रशांत कोरटकरांनी दिल्याचं त्या ऑडिओ क्लिपमधून समोर आलंय। तसंच कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय। साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि रामचंद्र मधलं अमात्य कोण होते? बाजीप्रभू कोण होते? महाराजांना कोणी वाचवलं? हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर। तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहित काय बोललाय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। आता या प्रकरणाची गृह खात्यानं गंभीर दखल घेत मंगळवारी इंद्रजित सावंतांचा जबाब नोंदवला। ह्या धमक्यांनी घाबरायचा विषयच येत नाही, कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात। आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत,
शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी. त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही. दरम्यान प्रशांत कोरटकरांनी इंद्रजित सावंतांना फोनवरून आपली बदनामी केल्याचा आरोप केलाय. कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल याच्यामध्ये स्टेटमेंट करत नाही आणि धमकी देण्याचा प्रश्नच नाही. माझा त्यांचा संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही. मी त्यांना कॉल केला हे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं. इंद्रजित सावंत हे अभ्यासक आहे इतिहासाचे, त्यांनी मला फोन करून विचारलं असतं की बा असा असा माझ्या फोन आला. असं न करता त्यांनी उलट माझी बदनामी केली सोशल मीडियावर. आज सकाळपासून शेकडो कॉल मला धमकीचे आले, शेकडो कॉल आले की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. मी मीडियाला सांगितलं की याच्या संदर्भात संबंधित तक्रार मीच करणार आहे सायबर सेलकडे. तर इकडे नागपुरातील प्रशांत कोरटकरांच्या निवासस्थानी पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी नेमकी कोणी दिली हे आगामी काळात पोलीस तपासात उघड होईल. पण हा वाद नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमावरून उफाळून आल्याचं दिसतंय. इंद्रजित सावंतांनी या सिनेमाविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर वादाला तोंड फुटलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.